रायगडावर दसरा दिवाळीचा उत्साह पसरला होता. 2-2.5 वर्षानंतर कर्नाटकातून छत्रपती शिवाजीराजे आपल्या राजधानीत परतल्याचा आनंद तर होताच, त्यातच त्यांनी आणखी एक मंगल निश्चय जाहीर केला. त्यांचे कनिष्ठ चिरंजीव राजाराम साहेब आता 10 वर्षांचे झाले होते. त्यांच्या लग्नाचा बार उडून द्यायचे निश्चित झाले. त्यामुळे सर्वांच्या उत्साहाला उधाण आले होते. महाराजांच्या घरचेच कार्य म्हणून सारे सरदार दरकदार कामाला लागले होते. राजांच्या महालातील सदरेवर अष्टप्रधानांची सारखी गडबड उडायची. महाराज स्वतः वरपिते असल्यामुळे ते अधूनमधून बैठकीतून उठायचे, आत राणी महालामध्ये जाऊन यायचे. आज महाराज राणीवशाकडे व्यस्त असल्याचे लक्षात आले. ती संधी साधून बाळाजी आवजींनी हळूच प्रश्न केला, पंत, खरंच हे खरं आहे? कशाबद्दल विचारता? हेच म्हणजे पन्हाळ्याकडे शंभूराजे आणि येसूबाईंना म्हणे लग्नाचं आवतण पाठवलेलं नाही. दुर्दैवाने ही गोष्ट खरी आहे बाळाजी, मोरोपंत विषादाने बोलले. बाळाजी आवजींना खूप वाईट वाटले. ते न राहून बोलले, अहो निदान तोरणादारी आणि मरणादारी कोण्या आपतांना चुकू नये असे म्हणतात. शंभूराजे तर राजाराम साहेबांचे वडील बंधू आहेत. ते दोघे हलक्या आवाजात बोलण्याचा प्रयत्न करत होते, परंतु त्यांचा सारा संवाद पलीकडेच असलेल्या अण्णाजी दत्तूच्या कानावर गेला होता. त्यांनी डोईवरचा रुमाल बाजूला केला आणि अण्णाजी दत्तू बोलले, बाळोबा, मनुष्याला त्याच्या गुणानुसार आणि लायकीनुसार नशीब मिळत असतं. तरी भावाच्या विवाहाचं साधं आमंत्रण शंभूराजांना मिळू नये हा अन्यायच खरा. नेमस्त मोरोपंत मध्येच बोलले. पेशव्यांचा हस्तक्षेप अण्णाजींना अपेक्षित नव्हता, त्यामुळे त्यांची चैर्या अधिकच कडवट बनली. ते म्हणाले, दुधामध्ये मिठाचा खडा आणि विवाहासारख्या मंगल सोहळ्यात अनाहूत पाहुणा हवाच कशाला? अण्णाजी पंत, तुमचं हे थोडं अतिच होतं बुवा. शंभूराजांबद्दलचा राग तुमच्या देहाच्या कणाकणात अगदी ठासून भरलेला दिसतो. बाळाजी बोलले. युवराजांच्या तारुण्याचे चोचले पुरवण्यासाठी ज्यांनी आपल्या लेकीबाळी गमावल्या आहेत त्यांनाच त्या दुःखांच्या डागण्या ठाऊक बाळाजी. बघ्यांना त्याची कल्पना कशी येणार? बोलता बोलता अण्णाजींचा आवाज घोगरा झाला. फळावरचा रंगच बदलला. अण्णाजींच्या कडवट सुरांनी बाकींचे चिडीचूप झाले. दुपार झाली, फड मोडला. पेशवे, मोरोपंत आणि इतर मंडळीही बैठकीतून बाहेर पडले. त्यांच्या पाठोपाठ प्रल्हाद निराजी सुद्धा जाऊ लागले. तसा अण्णाजींनी त्यांचा हात घट्ट पकडला. थोडे थांबा असे त्यांनी म्हटले. बैठकीतून खाजगीकडे निघणाऱ्या शिवाजी महाराजांना जवळजवळ ते आडवेच झाले. मुखावर नम्रतेचा भाव आणत ते अण्णाजी दत्तो बोलले, महाराज, आपण थोडे थांबलात तर फार बरं होईल. आम्हा कारभारी वर्गांचा एक अर्ज आहे स्वामींकडे. हां बोला, काय होतं? संत तुकारामसारख्या योगपुरुषाने आपल्याला उगाच गौरवले नाही. महाराष्ट्र धर्म उरला तो तुम्हा कारणे. त्याच आमच्या राजश्रीकडून आम्ही थोडी न्यायाची, थोडी समानतेच्या वागणुकीची मागणी केली तर ती कशी वावगी ठरावी महाराज? पंत, असे आडवडण कशासाठी घेता? जे सांगायचे ते स्पष्ट सांगा ना. महाराज उत्तरले. कोणी नात्याचं असो, जिवाड्याचं असो, स्वामींनी हिंदवी स्वराज्याच्या हितापुढे कोणाचीही पर्वा केली नाही. आपण प्रतापगडाच्या पायथ्याजवळ त्या अफजल खानाला फाडला तेव्हा त्या खंडोजी खोपड्याने डोंगर रानातून नेऊन खानाच्या पोराला वाचवलं. परंतु महाराज, तारीफ करावी ते आपल्या निग्रहाची, निश्चयाची आणि पाक हृदयाची. शेवटी आपण त्या खोपड्याचा एक हात आणि एक पाय कलम केलाच. त्या रांझ्याच्या पाटलाचे सुद्धा तुम्ही हातपाय तोडलेच. अहो सुरणवीस, राजे घाईत आहे, एवढं मोठं पुराण कशाला लांबवता? बाळाजी आवजी मध्येच हस्तक्षेप करत बोलले. अण्णाजी पंतांना बाळाजींच्या चोंबडेपणाचा विलक्षण राग आला. एक हात उंचावत न्यायाधीशांच्या थाटात अण्णाजी दत्तो बोलले, आम्हाला इतकंच सांगायचं आहे महाराज, स्वराज्यद्रोहासारख्या गुन्ह्यास शिवरायांकडे कसपटा एवढी क्षमा नसते. शिवरायांची चर्या कमालीची गोंधळली होती. तेव्हा अण्णाजी सोडून बाकीचे सारे दरककार थरथर कापत होते. अण्णाजींच्या हल्ल्याचा नेमका रोख काही क्षणातच महाराजांनी ओळखला. ते स्पष्ट शब्दात बोलले, हे पहा सुरणवीस, उगाच अवतीभोवती घोडा नाचवत रिंगण काढू नका. तुमची जी शंभूराजाबद्दल तक्रार असेल ती सांगून टाका ना आणि व्हा मोकळे. अण्णाजी थोडेसे वरमले, पण पुन्हा मनाचा हिया करत बोलले, माफी असावी महाराज, पण मीच नव्हे तर धर्मशास्त्रसुद्धा शिकवतं, न्यायाच्या तराजूपुढे सामान्य गुराखी आणि युवराज दोघेही सारखेच. नाही म्हणजे थोरले युवराज आपले शंभूराजे तिकडे पन्हाळ्यावर नजर कैदेत नव्हे तर सुखचैनीत वावरत आहेत. शिवाजी महाराज म्हणाले, आम्ही त्यांना कधीच आणि कोणत्याच नजर कैदेत ठेवलेलं नाही. त्यांच्यावर आम्ही पन्हाळा, प्रभावळी आणि दाभोळच्या सरसुभ्यांची जबाबदारी सोपवली आहे. तेच म्हणतो आम्ही स्वामी, यापुढं आपल्या स्वराज्यात राजद्रोहाच्या गुन्ह्याबद्दल शिक्षेऐवजी बक्षीसच मिळतात, गुन्हेगार मोकाट सुटतात, असा उगाच रयतेचा गैरसमज व्हायला नको.
भर बैठकीमध्ये अण्णाजी दत्तो शिवाजी महाराजांना अडवत होते. एकदाचे काय हो ते होऊ द्या असा निश्चय करून महाराज सुद्धा तिथेच बसून राहिले. ते कसनुसे हसत बोलले. शंभूराजे मोगलांना जाऊन मिळाले, परंतु त्यांना त्यांच्या गुन्ह्याबद्दल सजा मिळाली नाही. ही फिर्याद घेऊन आमच्याकडे बाकी कोणी फिरकले नाही. तरी अण्णाजी पंत आपण जरूर याल याची खात्री होतीच आम्हाला. आमचं इतकं म्हणणं महाराज, शंभूराजे कास्तकारांचा खूप कडवडा धरतात, करबुडव्यांना सारा माफ करतात. अण्णाजी, प्रभावडीतल्या कोणत्या शेतकऱ्यांना शंभूने माफीनामे लिहून दिले? त्यांनी वसुली कारकुनांचा केलेला अपमान ह्या साऱ्या प्रकरणाची खूप बारकाईने आम्ही चौकशी केली. त्या गरीब शेतकऱ्यांची स्वतंत्र पाहणी करून आमचे दूत आले, तेव्हा आम्ही या मतास आलो की त्या गरीब शेतकऱ्यांची इतकी अन्नान्न दशा झाली होती, जर शंभूराजांना त्या पीडितांचा सारा माफ केला नसता तर ते उपाशी मरण पावले असते, आणि तो सुद्धा मोठा गुन्हा ठरला असता एका राजासाठी. तरीही शंभूराजाचं वर्तन कधीच फारसं सदाचार्याचं नव्हतं महाराज. शिवाजीराजे अचंबित झाले. असा नाजूक विषय अण्णाजी दत्तो 4 चौघांसमोर फडावर काढतील अशी महाराजांची अजिबात अपेक्षा नव्हती. किमान या प्रकरणाची पाण्यामुळे अण्णाजी दत्तोंशी संबंधित असल्यामुळे ती उघडपणे छेडणे योग्य नव्हते. इतर प्रधानांची आणि दरकदारांची विचित्र अवस्था झाली. आपण इथून पडावे की काय करावे हे त्यांना कळत नव्हते. परंतु तरीही या विषयावर राजे काय प्रतिक्रिया व्यक्त करतात हे जाणून घ्यायची त्यांची उत्सुकता होतीच. आता कोणताही आडपडदा ठेवायला नको असे महाराजांना वाटले. ते विषयाला सरळ हात घालत निश्चयी स्वरात बोलले. हे पहा अण्णाजी पंत, तुमच्या तरुण कन्येच्या अपघाती मृत्यूमुळे तुम्हाला किती दुःख झाले असेल याची आम्ही कल्पना करू शकतो. त्यामुळे खरंच या प्रकरणामध्ये शंभूराजे दोषी आहेत किंवा कसे याची चौकशी आम्ही सोयराबाई राणीसाहेबांवर सोपवली होती. या प्रकरणी शंभूराजांकडून अत्याचार घडल्याचा एकही पुरावा आमच्या समोर आलेला नाही. राजे, आपण तर मुसलमान सुभेदाराच्या सुनेलाही साडीचोळीचा आहेर केला आहे. त्याच न्यायानं आम्ही तुम्हाला फरमावतो अण्णाजी पंत, शंभूच्या बदवर्तनाचा आपण पुरावा पेश करा. ते गुन्हेगार आढळतील तर आम्ही आमच्या पुत्रास योग्य ती शिक्षा करू, त्यांना जेरबंद करू. राजे, आमच्या गोदूचं तरी काय झालं? अण्णाजी पंत मागे हटायला तयारच नव्हते. तिच्या फिर्यादीची आणि रंगपंचमीच्या दिवशी गडावर घडलेल्या सर्व हालचालींची आम्ही बारकाईनं चौकशी केली आहे. त्र्यंबकराव आणि निवासराव ह्या बापलेकांना शत्रूंशी संधान बांधताना रंगेहात पकडलं होतं. त्या दोघांनी लिंगाण्यावरची अंधार कोठडे फोडून रात्रीचा बाहेर पडण्याचा प्रयत्न केला आणि त्यांची आम्हाला ठार मारण्याची युक्ती होती. आणि हे प्रकरण गोदूने सगळ्यांच्या समोर आणलं. पण यामध्ये माझा शंभूराजा आणि गोदूही बदनाम झाली हे तुम्हालाही ठाऊक आहे. फडावर कमालीचा तणाव निर्माण झाला होता. राजांच्या स्वाभिमानी मनाची तार अण्णाजींनी छेडली होती. राजारामांच्या विवाहाच्या निमित्ताने नव्हे तर अन्य कोणत्याही कारणाने शंभूराजे रायगडावर पुन्हा परतायलाच नकोत अशीच अण्णाजींच्या मनाची धारणा होती. त्यामुळेच महाराजांच्या रोषाची पर्वा न करता ते बोलत राहिले. तरीही शिवाजी महाराज सामंजस्याच्या सुरात बोलले. हे पहा मंडळी, शंभूराजे जसे आमचे पुत्र आहेत तसेच तुमच्यापैकी अनेक जणांशी आमचे जन्माचे मैत्र जुळले आहेत. आपणही ह्या स्वराज्याच्या बांधणीसाठी खूप खस्ता खाल्ल्या आहेत, हे आम्ही नाही विसरू शकत. अण्णाजी पंत ही हिंमत करून आणखी बोलले. महाराज, ह्या साऱ्या प्रकरणाचा आम्ही सोयीस्कर अर्थ कसा काढायचा की हे असे घडलंच नव्हतं. शंभूराजे मोगलांना सुद्धा मिळाले नव्हते, ते तिकडे गेलेच नव्हते, शृंगारपुराच्या वाड्यात फक्त बसून होते. अण्णाजी पंत, लक्षात ठेवा, शंभूराजे तर दिवसाढवळ्या मोगलांना जाऊन उघडपणे मिळाले होते. आता प्रश्न इतकाच उरतो की मोगलांकडे जाऊन त्यांनी स्वराज्याचे नुकसान काय केले? राजे शंभूबाड हूड स्वभावाचे आहेत, कोणाला ते उर्मटही वाटतात, परंतु त्यांचं हृदय मात्र निर्मळ आहे हे आम्ही शपथेवर सांगू शकतो. अस्सल पुरावाच पाहू ना आपण, महाराज उद्गारले. महाराजांच्या हुकमानुसार एक गुप्त लखोटा घेऊन मोरोपंत पेशवे फडावर पोहोचले. त्यांनी लखोट्यांची चंदनी तांडी महाराजांच्या हाती सुपूर्त केली. तिचे रेशमी बंद उघडत शिवाजीराजे बोलले. हे पहा, आम्ही कर्नाटकात गेलो होतो तेव्हा जातानाच शंभूराजांच्या अवतीभोवती गुप्त जासुदांची पेरणी केली होती. शंभू आणि दिलेर खान यांच्यामध्ये पत्रव्यवहार सुरू होता. त्यांची कल्पना आमच्या जासुदांना आली होती. अनेकदा ते युवराजांची पत्रे मध्येच हस्तगत करत त्यांची नक्कल बनवून आम्हाकडे कर्नाटकाला पाठवत. मात्र शंभूराजांनी शृंगारपुरांवर दिलेर खानाला पाठवलेल्या एका पत्राची ही नक्कल पहा. काय लिहितात ते आमचे चिरंजीव ह्या खलित्यामध्ये? आमचे पितराश्री आमच्यावर भरवसा ठेवून दूरदेशी गेले असताना त्यांच्याशी दगाफटका करणं आणि तुम्हाला येऊन मिळणं हे जातीधर्माला आणि स्वराज्याला शोभण्यासारखं नाही. दिसतो काही फरक तुम्हाला? आपल्या पाठच्या सख्या भावांची आणि पोटच्या पोरांची सत्तेसाठी बकरीसारखी मुंडी छाटणारे ते मोगलांचे शहजादे कुठे, आणि आपल्या पित्याच्या गैरहजेरीत राज्याचे नुकसान करायला घाबरणारा हा बहादूर राजकुमार कुठे?
हाच फरक असतो मुघलांच्या शहजाद्यांमध्ये आणि मराठ्यांच्या युवराजांमध्ये. महाराजांची मुद्रा खूपच व्यथित दिसू लागली. ते आपल्या सहकाऱ्यांना बोलले, दिलेरला जाऊन मिळण्याचा शंभूराजांचा गुन्हा म्हणजे एक प्रकारचा अविवेक होता. तारुण्याचा वेळा कैफ होता आणि स्वतःबद्दलच्या भ्रामक कल्पनांचा तो उच्छाद होता, यात शंका नाही. मात्र त्याचबरोबर आपण हे ध्यानात घ्यावं, मराठी राज्याच्या नरडीला नख लावावं आणि आई भवानीचा कपाळ मोक्ष व्हावा अशा गद्दारीच्या कल्पनेनं खरंच शंभूराजाला पछाडलं असतं तर? सांगा आमच्या गैरहजेरीत गुपचूप रायगडाच्या माथ्यावर जाऊन बंडाची तुतारी त्यांनी फुंकली असती तर? ती धक्कादायक बातमी कळाल्यावर धावत्या घोड्यांवरून इथपर्यंत पोचायला आम्हाला कैक दिवस लागले होते. पण त्या दरम्यान किती रामायण घडलं असतं या ठिकाणी. महाराजांच्या वक्तव्यावर बाकीची प्रधान मंडळी चिडचूप झाली. महाराजांनी अण्णाजी पंतांवर नजर रोखत मोरोजी पंतांना प्रश्न केला, काय पंत, अशी नौबत आली असती तर आपण काय केलं असतं? आता सदरेवर कोणालाही काही बोलवत नव्हते. महाराजांची चर्या, त्यांचा कातर सूर आज सारेच काही वेगळेच भासत होते. ते कष्टी होऊन आणखी बोलले, काही महिन्यांमागे संभाजी आणि राजाराम ह्या दोन्ही पुत्रांमध्ये वाटणी करायची आमची कल्पना होती. मात्र राज्य शिवाजीचं असो वा प्रभू रामचंद्रांचं, राजा, प्रधान मंडळी आणि प्रजा सारेच असतात मातीचे गोळे. त्यामुळेच अनेक व्याधी विकारांनी सर्वांनाच गाठलेले असतं. आज स्वराज्याची पालखी उचलण्यापेक्षा इथे आमच्या अष्टप्रधानामध्येही झगडे निर्माण झालेत. एकीकडे ब्राह्मणांचा गट वेगळा तर दुसरीकडे चांद्रसेनीय कायस्थ प्रभूंचा गट वेगळा. उच्च निश्चतेच्या 96-92 कुडींच्या भेदाने मराठा जात कायमची पांगडी झालेली आहे. शिवाजी महाराज उठले, प्रधान मंडळीही जायला निघाले, तेव्हा महाराजांची पावले पुन्हा थबकली. सर्वांकडे नजर टाकत ते कातर आवाजात बोलले, शंभूराजांच्या जन्मावेळी आम्ही प्रतापगडच्या लढाईत मशगूल होतो. तेव्हा पुरंदर किल्ल्यावर धो पाऊस कोसळत होता. तेव्हा शंभूराजे जन्माला आले. तो मांसाचा इवलासा गोळा सईबाईने आमच्या आणि जिजाऊसाहेबांच्या हाती सुपूर्द केला. आपल्या इवल्याशा चिमण्याला सोडून आजाराने जर्जर झालेली त्याची माता लवकरच देवाघरी गेली. शंभूला आम्ही आमच्या छातीशी प्रथम लपेटलं होतं. तेव्हा त्यांनी आमचा अंगठा घट्ट धरून ठेवला होता. तेव्हापासून आमच्यातल्या राजाने आणि राजवस्त्रांच्या आत लपलेल्या त्याच्या पित्याने त्याला खूप जवळून निरखलेला आहे. अण्णाजी पंत, तुम्हा कोणाला आमचे शंभूराजे शीघ्रकोपी वाटतील, कोणाला उद्धट भासतील, पण एक मुद्दाम लक्षात ठेवा, आमच्या जिजाऊसाहेब आम्हाला नेहमी आठवण करून द्यायच्या, शिवबा, ह्या शंभूच्या वरवरच्या धुसमुसळेपणावर जाऊ नकोस. हे पिवळे धमक खणखणतं नाणं आहे. पुढे मागे तुझ्या हिंदवी स्वराज्यावर जर बिकट प्रसंग ओढवला ना, तर हा वेळा पोर शंभू प्रसंगी स्वतःचा प्राण गमावेल, पण सत्व सांभाळेल, स्वराज्याला अबाध ठेवेल, स्वराज्याचं रक्षण करेल.